नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीचा विषय समाजशास्त्राचा आकारिक मूल्यमापन चाचणीचा पेपर 1 पाहतोय मित्रांनो, म्हणजेच प्रथम घटक चाचणीचा पेपर। या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, तरी व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, शेवटपर्यंत पहा। प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून असे प्रश्न जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विचारले गेले तर त्याची सहज उत्तरे तुम्हाला लिहिता येतील। चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला अ, नावे लिहा। पहिला आहे गोंडवनची राणी, उत्तर असणार आहे राणी दुर्गावती। दुसरं मुघल सत्तेचा संस्थापक, उत्तर आहे बाबर। प्रश्न ब, खालील तक्ता पूर्ण करा। पहिला आहे चळवळ, पंथ, धर्म आणि प्रसारक आणि ग्रंथ लिहायचा आहे। तर महानुभाव पंथ याचे प्रसारक होते चक्रधर स्वामी आणि त्यांनी ग्रंथ लिहिला होता लीळाचरित्र। तसंच शीख धर्माचा प्रसारक होते गुरु नानक आणि त्यांनी लिहिला गुरुग्रंथ साहेब हा ग्रंथ। प्रश्न 3 क, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिलं तवारीख म्हणजे काय? तर उत्तर तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे। प्रश्न 2 कृष्णदेवराय यांनी तेलुगू भाषेमध्ये राजनीतीविषयक कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर कृष्णदेवराय यांनी अमुक माल्यदा हा ग्रंथ लिहिला। प्रश्न 3 गुरु गोविंद सिंह यांनी कोणते दल स्थापन केले? उत्तर गुरु गोविंद सिंह यांनी खालसा दल स्थापन केले। प्रश्न 4 अकबराने कोणता धर्म स्थापन केला? उत्तर अकबराने दीन ए इलाही हा धर्म स्थापन केला। ड, खालीलपैकी अचूक नसलेली जोडी ओळखून तिचा पर्याय चौकटीत लिहा। म्हणजेचे इमादशाही, बिदरची बिरदशाही, 3 विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची कुतुबशाही। तर क्रमांक 4 ही आहे। प्रश्न 2 अ, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिलं मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। प्रश्न 2 आपण संविधान दिन कधी साजरा करतो? उत्तर आपण संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा करतो। प्रश्न 3 कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? उत्तर इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही। प्रश्न 3 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। पहिला आहे पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे टिंबटिंब तास लागतात। उत्तर पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात। 2 भरतीच्या वेळांमधील फरक सुमारे टिंबटिंब मिनिटांचा असतो। उत्तर 2 भरतीच्या वेळामधील फरक सुमारे 12 तास 15 मिनिटांचा असतो। 3 चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची टिंबटिंब स्थिती असते। उत्तर चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असते। प्रश्न ब, कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारी सूर्यबिंब असणाऱ्या पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहा। तर तो आहे 2। प्रश्न क, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम का होतो? उत्तर सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे भरती ओहोटीच्या बाबतीत चंद्राची गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरित्या कार्य करते, म्हणून भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो। प्रश्न 2 सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? उत्तर सूर्याच्या प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी पाहणे कटाक्षाने टाळू। सूर्यग्रहण पाहताना काळ्या काचेचा किंवा विशिष्ट प्रकारचा गॉगलचा वापर करू। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।